नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। पालघर जिल्ह्यातील सर्व मीटर रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा, तर तुमचं काम व्यवस्थित आणि बिनत्रासिक RTOचं होईल। त्यासाठी आता वाहनाचं, तुमच्या रिक्षाचं, टॅक्सीचं पासिंग करतेवेळी मीटरची टेस्ट ही घ्यावी लागते। आणि आता ते कायदाच आहे, आजचा नाही बाबांनो, कायदा हा पूर्वीपासून आहे। उलटं सुलटं काय सांगणारी लोक आहेत, तर ज्यांच्या रिक्षा टॅक्सी पासिंग करायच्या आहेत त्यांनी प्रथम मीटर खोला, मीटरवाल्याकडून मीटर खोलून त्याची पावती घ्या आणि RTOला प्रथम त्याची टेस्ट करावी लागते। म्हणजे ती नियमानुसार 6.5 किलोमीटरच टेस्ट घ्यावी लागते, परंतु जागेच्या अभावी काय RTOवाले 2.5 किलोमीटर 3 किलोमीटरची टेस्ट घेतात आणि मग तुमची गाडी पासिंग केली जाते। जर तुमचं मीटर टेस्ट नसेल तर RTO अधिकारी गाडी पासिंग करू शकत नाही, नाकारायचे पूर्ण अधिकार त्याला आहेत। आणि मग तुम्ही लांबून येता, पाक तलासरीपासून म्हणजे पालघरपासून सुद्धा तुम्ही विरार RTOला येत असा तर प्रथम तुम्ही कुणाचं काय ऐकू नका आणि तुम्ही प्रथम मीटरचं सील ओपन करा, मीटर पासिंग करा, मतलब मीटर तुम्ही बनवा। मीटरची टेस्ट ही होते, म्हणजे प्रथम तुमची टेस्ट होणार, त्या पावतीवर RTO अधिकारी सही शिक्का मारून त्याची नोंद करून घेतात मॅन्युअल रजिस्टरमध्ये आणि मग तुमची ती गाडी पासिंग करणार। त्यासाठी तुम्हाला गाडी आपली मीटर पासिंग झालं की त्याची एक झेरॉक्स कॉपी जोडायची, तुमच्या त्या पासिंगच्या पेपरमध्ये ठेवायची। आणि जर तुमचं मग ते मीटर पास तुम्ही केलं नसलं तर तो अधिकारी गाडी पास करत नाही, तो नाकारू शकतो। मग तुम्हाला विनाकारण हेलपाटा होतो। 2-2 हेलपाटे काही करायची गरज नाही आणि तुम्ही मीटर प्रथम खोला, मीटर पास करा आणि त्याच दिवशी तुम्ही पासिंग बी करू शकता। सकाळच्या पारी मीटर तुम्ही पास केलं तर 10-11 वाजता तुमच्या गाड्या पासिंग होतात, म्हणजे तो तुम्हाला काही प्रश्न अडचण नाही, कारण तुम्ही लांबून येता, एरिया हा तुमचं डिस्टन्स हे लांबचं आहे आणि मग तुमचे 1-2 दिवस खराब जातात। खराब गेल्यानंतर तुमचंच नुकसान होतं। तर प्रथम तुम्ही तुमची गाडी पासिंगच्या अगोदरी, मुदत संपायच्या अगोदरी, म्हणजे पासिंग म्हणा, त्याला फिटनेस नूतनीकरण म्हणतात, हे करण्याच्या अगोदरी तुम्ही प्रथम मीटर टेस्ट हे करावं लागतं। मग ते मीटरवाल्यावर मीटर खोला, त्याच्याकडून ते रशीद घ्या, ते टेस्ट होऊन येतं बाबा तुमचं मीटर ओके आहे की नाही। आणि कायद्यानुसारच कायद्यानं काम करा। वाटल ती लोक वाटल ती सांगतात, रिक्षावाल्यांना त्रास होतो, मीटरसाठी डबल हेलपाटे होतात, पण रिक्षावाल्यांनो पालघर जिल्ह्यातील हे तुमचं अंतर जरा लांब असल्यामुळं तुम्हाला मग डबल गडबड होऊ नये, त्यासाठी मीटरची पावती, मीटर टेस्ट करा। तुमची जुनीही पावती संगतीनं ठेवा। जर मग जुनी पावती नसली तर तुम्ही मागच्या टायमाला मग पास केलं नाहीसा हे तुमचे सिद्ध होतं, मग ते दंड मारतात। तर आपल्या जुन्या पावतीची झेरॉक्स, गाडीचे पेपर अपडेट करा, तुमचे ऑनलाईन करा, अपॉइंटमेंट घ्या आणि मगच RTOच्या ट्रॅकवरती जाऊन गाडी पासिंग करा। गाडी पासिंग केली की 48 तासात तुमचं फिटनेस ऑनलाईनला जुळतं, मग तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा ते फिटनेस काढून घेऊ शकता। त्या फिटनेसवरती QR कोडवालं फिटनेस आहे, त्याला कुठली आता RTOची सही वगैरे काही लागत नाही, म्हणजे तुमचे 600 रुपयातच रिक्षा पासिंग होईल, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। हा व्हिडिओ सर्व पालघर जिल्ह्यातील रिक्षावाल्यांनी तात्काळ एकमेकाला शेअर करा आणि मीटर पासिंग करून घ्या, गाडी पासिंग करून घ्या। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।